हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. बोलत असताना कम्युनिकेशन इफेक्टिव्ह व्हावं, त्याचबरोबर आपण जे बोलत आहोत हे चांगल्या पद्धतीने समोरच्याला समजावं, आपले इंटेन्शन्स कळावे, या हेतूनी बेसिकली आपण मोडाल्सचा वापर आपल्या वाक्यांमध्ये करत असतो. इंग्लिश ग्रामरमध्ये कोणकोणते मोडाल्स असतात हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मे आणि माईटचे जसे युजेस बघितले, सेम तसंच कॅन आणि कुडचे सुद्धा युजेस बघूयात आणि त्याच्यावर एक्सरसाइज जे दिलेले आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करूयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ज्यावेळेस आपण कॅन आणि कुड वापरत असतो त्यावेळेस आपण ॲबिलिटी बद्दल बोलत असतो. शक्यतो करू शकणे या अर्थाने आपण कॅनचा वापर करतो. ठीक आहे. याला आपण निगेटिव्हली सुद्धा वापरू शकतो, म्हणजे कॅन नॉट आणि कुड नॉट अशा सुद्धा रचना असतात. युजली कॅन अँड कुड आर यूज टू एक्सप्रेस ॲबिलिटी. आणि हे जे मॉडल्स आहेत हे आपण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्ही मधल्या रचना दाखवण्यासाठी, म्हणजे तिन्ही मधली ॲबिलिटी कन्वे करण्यासाठी आपण यांचा वापर करू शकतो. एक्झाम्पल्स बघूयात. शी कॅन राईट इंग्लिश वेल, म्हणजे ती हे करू शकते दाखवण्यासाठी आपण इथे कॅनचा वापर केलेला आहे. ही आपल्याला प्रेझेंट मधली वाक्यरचना दिसत आहे, म्हणजे ती आत्ता हे करण्यासाठी समर्थ आहे किंवा ती गोष्ट ती करू शकते, या अर्थाने कॅनचा वापर झालेला आहे. नेक्स्ट आहे मीतू कुड प्ले ॲट कार्ड्स. इथे आपण कुडचा वापर केलेला आहे, म्हणजे इथे पास्ट टेन्समध्ये आपल्याला ही वाक्यरचना दिसते, म्हणजे ही गोष्ट करू शकत होती असं आपल्याला लक्षात येतं. थर्ड सेंटेन्स आहे शी विल बी एबल टू हेल्प मी. इथे आपण कॅन वापरण्याच्या ऐवजी विल बी एबल टू असं वापरलेलं आहे. एबल टू म्हणजेच कॅन. मग आपल्याला फ्युचरमधली रचना दाखवायची आहे, त्यामुळे आपण विल बी एबल टू वापरलेलं आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय हॅव बीन एबल टू डू इट. इथे आपल्याला परफेक्ट टेन्स दाखवत आहे कॅन ह्या मोडालचा. याचबरोबर आपण कॅन आणि कुड हे पोलाईट रिक्वेस्ट दाखवण्यासाठी सुद्धा करू शकतो. कुड यू प्लीज डू इट फॉर मी, असा जर आपण क्वेश्चन विचारला तर इथे आपण पोलाइटली ती गोष्ट विचारलेली आहे असा एक अर्थ निघतो. वुड इज ऑल्सो युज्ड फॉर पोलाईट रिक्वेस्ट. ॲक्च्युली आपण जे काही मॉडल्स अभ्यासत आहोत या सगळ्यांमध्ये आपल्याला सजेशन दिसतं, रिक्वेस्ट दिसते, परमिशन दिसते, किंवा आपण एखादी गोष्ट करण्यासाठी एखाद्याला अलाव केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा बोध होतो. त्यामुळे हे जे मॉडल्स असतात हे आपण इंटरचेंजेबली वापरू शकतो. म्हणजे कुड ऐवजी वुडचा वापर केला तर त्यामध्ये आपण जास्त विनम्रतेने बोलत आहे असा अर्थ निघतो. तो पोलाईट रिक्वेस्टसाठी सुद्धा कुडचा वापर होतो. इथे तुम्ही कॅन सुद्धा वापरू शकता, पण त्यामध्ये विनम्रता थोडी कमी दिसेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कुड यू प्लीज लेंड मी सम मनी. इथे देखील आपण एखाद्याला रिक्वेस्ट करत आहोत म्हणून कुडचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आहे परमिशन किंवा ऑर्डर देण्यासाठी आपण कॅन किंवा कुडचा वापर करू शकतो. एक्झाम्पल आहे येस यू कॅन गो नाव, म्हणजे आता तू जाऊ शकतो. इथे आपण एखाद्याला परमिशन दिली किंवा एखाद्याला आपण ऑर्डर केलेली असेल असं सुद्धा असू शकतं. नेक्स्ट आहे यू कॅन टेक माय बुक्स. हिअर कॅन इज अन अल्टरनेटिव्ह टू मे. या वाक्यामध्ये मे सुद्धा वापरू शकत होतो आपण, म्हणजे यू कॅन टेक माय बुक्स किंवा मग यू मे टेक माय बुक्स. आपण इथे परमिशन दिलेली आहे या अर्थाने हे वापरत आहोत. नेक्स्ट आहे प्रोहिबिशन किंवा ऑफर. एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करण्यापासून परावृत्त करणे किंवा आपण त्याच्यावरती बंधनं लादणे या अर्थाने, किंवा एखाद्याला आपण काहीतरी ऑफर देत आहोत, काहीतरी करण्यासाठी अप्रोच करत आहोत या अर्थाने सुद्धा कॅनचा वापर होत असतो. एक्झाम्पल आहे यू कॅन नॉट एंटर द रूम. इथे ती गोष्ट करण्यापासून मज्जाव केलेला आहे, परावृत्त केलेला आहे, किंवा इथे आपण परमिशन देत नाहीये या अर्थाने कॅन नॉट हे निगेटिव्ह मोडाल वापरतो, म्हणजे आपण इथे प्रोहिबिशनसाठी हे वापरलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॅन आय गेट यू सम फ्रुट्स. इथे आपण ऑफर करत आहोत, म्हणजे आपण एखाद्याला विचारत आहोत की तुला काही हवंय का, यावेळेस आपण कॅनचा वापर करतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली तर ज्यावेळी आपण स्वतःहून मदत ऑफर करत असेल किंवा आपण काहीतरी दुसऱ्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असेल, तिथे कॅनचा वापर झालेला दिसतो. आणि एखाद्याकडून आपल्याला काही पाहिजे असेल, एखाद्याकडून मदत हवी असेल, तेव्हा मात्र आपण कुडचा वापर केलेला दिसतो. हे तुम्हाला या एक्झाम्पलमधून जास्त क्लिअर होईल. इथे तुम्ही म्हणलं तर कॅन आय हेल्प यू, इथे तुम्ही ऑफर करत आहात, तुम्ही मदत करू पाहत आहात समोरच्या व्यक्तीला, म्हणून इथे कॅनचा वापर केलेला आहे. कॅन आणि कुड हे आपण पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. एक्झाम्पल आहे हू इज शी विथ हिम, म्हणजे इथे त्या मुलासोबत जी मुलगी आहे ती नक्की कोण आहे असं इथे विचारलेलं आहे. तो ती त्याची वाईफ असू शकते. सो शी कुड बी हिज वाईफ ही एक पॉसिबिलिटी आहे की कदाचित ती तिची वाईफच असेल, म्हणजे इथे शक्यता थोडीशी जास्त आहे. इथे जर आपण मे वापरलं तर इथे शक्यता खूप कमी असेल की ती त्याची वाईफ असण्याची. मात्र इथे जर आपण कुड वापरलं तर इथे मात्र ती त्याची वाईफ असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे पॉसिबली येस.
म्हणजे कदाचित हो ती वाईफच असेल असं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हाऊ ओल्ड इज शी, सो शी कुड बी 16. म्हणजे इथे आपण पॉसिबिलिटीज दाखवत आहे, अंदाजच बांधत आहे, पण इथे ती गोष्ट खरी असू शकते अशा अर्थाने आपण हे वापरतोय. नेक्स्ट आहे कुड प्लस हॅव. म्हणजे कुड हॅव हे एक मोडाल परफेक्टिव्ह आहे आणि ते आपण वाक्यामध्ये कधी वापरतो त्याबद्दल इथे एक रूल दिलेला आहे. दिस फॉर्म इज युज्ड फॉर पास्ट ॲबिलिटी व्हाईल इंडिकेटिंग दॅट द ॲक्शन डिड नॉट टेक प्लेस. हे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्शन डिड नॉट टेक प्लेस म्हणजे असं झालंच नाही हे सांगत असताना आपण कुड हॅवचा वापर करतो. एक्झाम्पल्स बघूयात. आय कुड हॅव रिव्हील्ड द सिक्रेट. मी आधीच सिक्रेट सांगायला पाहिजे होतं पण मी तसं केलं नाही. म्हणजे हे जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे बट आय डिड नॉट, हे आपण बोललो नाही तरी पण आपल्याला इतकंच वाक्य झाल्यानंतर कळलं पाहिजे. आपण जरी एवढंच म्हटलं आय कुड हॅव रिव्हील्ड द सिक्रेट म्हणजे मी करू शकत होतो पण मी ते केलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस वाक्य पूर्ण बोललंच पाहिजे असं नाही. हा पार्ट जरी स्किप केला तरी आधी नक्की काय म्हणायचंय हे समजू शकतं आपल्याला. सेकंड एक्झाम्पल आहे यू कुड हॅव बॉरोड मनी बट यू डिड नॉट. म्हणजे तू पैसे उधार घेऊ शकत होता पण तू घेतले नाहीस. आपण मराठीत बोलत असताना सुद्धा आपण अशा वाक्यरचनांचा वापर करत असतो. म्हणजे तू तिथे गेलं पाहिजे होतं, तू अभ्यास करायला पाहिजे होता. हे आपण जे बोलत आहोत इथे आपण पास्टमधली एखादी गोष्ट करायला पाहिजे होती म्हणजे केली नाही असंच सांगत आहे. आणि याच अर्थाने आपण कुडचा वापर करत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कालच्या लेक्चरमध्ये आपण मे आणि माईट या दोघांसाठी मोडाल परफेक्टिव्ह बघितलं होतं. म्हणजे दोघांसोबत आपण हॅवचा वापर करू शकत होतो. मात्र इथे पास्ट टेन्स दाखवत आहोत म्हणून फक्त कुडचा वापर होत आहे. इथे कॅनचा वापर होत नाही. आणि हे जे कुड हॅव मोडाल आहे हे शक्यतो एखादी गोष्ट होऊ शकली नाही हे सांगण्यासाठी आहे. नेक्स्ट आहे द पोलीस कुड हॅव अरेस्टेड हिम. म्हणजे पोलीस त्याला अटक करू शकत होते पण त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही, त्यांनी त्याला अटक केलं नाही असाच अर्थ निघत आहे. हे जे पुढचं सेंटेन्स दिलेलं आहे हे आपण जरी वापरलं नाही तरी आपल्याला एवढं वाक्य वाचल्यानंतर किंवा एवढं वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा बोलत असताना इथे नक्की काय म्हणायचं आहे हे समजतं. इथे एक नोट दिलेली आहे इन ऑल दीज सेंटेन्सेस द ॲक्शन डिड नॉट टेक प्लेस. जे ती कृती घडू शकली नाही हे खूप महत्त्वाचं आहे कुड हॅवच्या बाबतीत. आपण वर्कबुक एक्सरसाइजमध्ये कॅन आणि कुड बद्दल जे फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते बघूयात. डायरेक्शन्स आहेत कंप्लीट द सेंटेन्सेस विथ सुटेबल अल्टरनेटिव्स. फर्स्ट सेंटेन्स सिन्स द कीज आर विथ माय ब्रदर आय डॅश यू मनी. इथे आपण प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अशी गोष्ट करण्यासाठी आपण असमर्थ आहोत म्हणजे आपली ॲबिलिटी नाही आहे हे करण्याची हे सांगणार आहे म्हणून इथे कॅन नॉटचा वापर करणार आहे. सो सिन्स द कीज आर विथ माय ब्रदर आय कॅन नॉट लेंड यू मनी. नेक्स्ट एक्झाम्पल शी टोल्ड मी दॅट शी डॅश इंग्लिश फ्लुएंटली अँड वॉज व्हेरी हॅपी. इथे आता एक आपल्याला हिंट मिळत आहे ती म्हणजे टोल्ड हे आपण वर्ब वापरलेलं आहे. जे कॉन्व्हर्सेशन आहे ते आपलं पास्टमध्ये झालं दाखवत आहोत आपण म्हणून इथे कुड स्पीक वापरणं जास्त योग्य असेल कॅन स्पीकच्या ऐवजी. आणि हे जे कुड हॅव स्पोकन आहे हे आपण एखादी कृती होऊ शकली नाही या अर्थाने मेजरली वापरलेलं दिसतं म्हणून हे सुद्धा इथे इनकरेक्ट असेल. आपला आन्सर काय असणार आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. शी टोल्ड मी दॅट शी कुड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली अँड वॉज व्हेरी हॅपी. हे जे कीवर्ड्स आहेत टोल्ड आणि वॉज हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. थर्ड एक्झाम्पल आहे डॅश यू प्लीज हेल्प माय सन. इथे आपण रिक्वेस्ट केलेली आहे आणि मगाशी मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलं होतं की जर आपण एखाद्याकडून मदत मागणार असेल तर तिथे आपण कुडचा वापर करतो आणि आपण स्वतःहून मदत देऊ करत असेल तर तिथे आपण कॅनचा वापर करतो. इथे आपण मदत मागितलेली आहे त्यामुळे या ठिकाणी कुडचा वापर करणं जास्त योग्य असेल. आणि ऑप्शन एलिमिनेट करण्यासाठी जर तुम्हाला हिंट पाहिजे असेल तर इथे यू हा करता आपण वापरलेला आहे म्हणून वॉजचा वापर होणार नाही. त्यामुळे याचं करेक्ट एक्झाम्पल आहे सी. कुड यू प्लीज हेल्प माय सन हे असं एक्झाम्पल बरोबर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आफ्टर वी हॅड चेंज्ड द पंक्चर्ड टायर वी डॅश कंटिन्यू अवर जर्नी. इथे आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे टेन्स कोणता आहे ते बघा. हॅड चेंज्ड म्हणजे आपण इथे परफेक्ट पास्टचा वापर केलेला आहे. आपण पास्टमधली कृती दाखवत आहोत त्यामुळे इथे कॅन येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो सब्जेक्ट आहे हा इथे प्ल्युरल आहे. वी प्रोनाऊन आपण प्ल्युरल टर्म्समध्ये वापरतो आणि त्यामुळे इथे आपल्याला एक जे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे हे सुद्धा प्ल्युरल असायला पाहिजे. वॉजचा जर वापर केला तर ते सिंग्युलर होईल म्हणून हे इनकरेक्ट आहे. मग याच्यासाठी करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर वर एबल टू.
After we had changed the punctured tire, we were able to continue our journey. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे. माय फ्रेंड डिड नॉट हेल्प मी दो ही डॅश. इथे आपण निगेटिव्ह सेन्समध्ये वाक्य घेतलेलं आहे, म्हणून इथे आपण कुड हॅवचा वापर करू शकतो. त्याने मला मदत केली नाही, तो करू शकत होता, पण त्याने केलं नाही. आपल्याला नकारार्थी वाक्य दाखवायचं आहे, म्हणून आपण इथे हे जे कुड हॅव आहे हे वापरणार. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे बी ऑप्शन. या लेक्चर सिरीजमध्ये आपण जे काही मॉडेल्स बघत आहे हे तुम्हाला स्पोकन इंग्लिशसाठी म्हणजे तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी युजफुल ठरतीलच, त्याबद्दल काही शंका नाही. मात्र जेव्हा तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस करायची असते, म्हणजे लिखाणाशी संबंधित तुम्ही इंग्लिशमधलं काही काम करणार असाल, फॉर एक्झाम्पल लेटर रायटिंग असेल किंवा मग एसे रायटिंग, तिथे तुम्हाला नक्की कधी कोणतं मॉडेल वापरायचं, काय इंटेन्शननी आपण वाक्य बनवत आहोत, लिहित आहोत, हे तुम्हाला समजायचं असेल तर या मॉडेल्सचा भरपूर अभ्यास करणं गरजेचं आहे. जिथे शक्य आहे तिथे पुस्तकाव्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा. जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कळते ते नोट्स काढा आणि त्याचबरोबर या लेक्चर सिरीजला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.